नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागात लवकरच मोठी भरती पाहायला मिळू शकते। शासनाने 9 एप्रिल 2026 रोजी या विभागाचा सुधारित आकृतीबंध जाहीर केलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ऑफिशियल डॉक्युमेंटचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। कोणती पदे वाढली आहेत, लिपिक पदांसाठी किती जागा आहेत, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका, कारण तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। तसेच तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा जेही आर्टिकल्स आहेत ते मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल मिळवू शकता किंवा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, शासनाने वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व पदांचा आढावा घेतला आणि त्यानंतर सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिलेली आहे। आता आकडेवारी जी आहे ती आपण पाहूया। तर बघा, या विभागात पूर्वी एकूण मंजूर पदे होती 3094। यांपैकी काही कालबाह्य झालेली किंवा अनावश्यक अशी एकूण 107 पदे जे आहेत ते निरसित म्हणजेच रद्द करण्यात आलेले आहेत। पण आनंदाची बातमी ही आहे की कामाचा वाढता व्याप पाहून शासनाने तब्बल 965 नवीन प्रस्तावित पदांची निर्मिती केली आहे। म्हणजेच रद्द झालेली पदे वजा करून आणि नवीन पदे मिळून आता नोंदणी व मुद्रांक विभागाची एकूण सुधारित पदसंख्या झाली आहे 3952। मित्रांनो, 965 नवीन पदे निर्माण होणे ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते। आता आपण संवर्ग निहाय म्हणजेच ग्रुपनुसार पदांचा घोषवारा पाहूया। तर हे नीट ऐकून घ्या किंवा समजून घ्या। तर बघा, गट अ बद्दल पाहिलं तर पूर्वी 106 पदं होती, एक पद रद्द झाले आणि 23 नवीन पदे वाढली। आता सुधारित पदसंख्या आहे ग्रुप ए मध्ये 128। गट ब राजपत्रित म्हणजे गॅजेटेड 275 पदे होती, 2 पदे रद्द झाले आणि तब्बल 95 नवीन पदे वाढली आणि सुधारित पदे आहेत आता 368। यामध्ये सहदुय्यम निबंधक वर्ग 2 ची पदे पण आहेत। गट ब बद्दल पाहिलं अराजपत्रित म्हणजेच नॉन गॅजेटेड, येथे कोणतेही पदे रद्द न होता 147 नवीन पदे प्रस्तावित आहेत। त्यामुळे एकूण पदे झाली आहेत आता 642। या दुय्यम निबंधक श्रेणी 1 ची 80 नवीन पदे वाढवण्यात आलेली आहेत। आणि गट क बद्दल पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा गट आहे, सर्वात जास्त विद्यार्थी याच गटाची तयारी करतात डेटानुसार। गट क मध्ये पूर्वी 1409 पदे होती, त्यातील 61 पदे रद्द झालेली आहेत। पण सर्वात मोठी वाढ याच गटात आहे। गट क मध्ये तब्बल 667 नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहेत। त्यामुळे गट क ची एकूण पदसंख्या आता 2015 इतकी झालेली आहे। या गट क मधील लिपिक म्हणजेच क्लर्क संवर्गाबद्दल सविस्तर सांगायचं तर बघा, याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणजे जे ज्युनियर क्लर्क आहे या संवर्गात तब्बल 524 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत। यांपैकी 105 पदे महानिरीक्षक किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयात असतील, तर उर्वरित 419 पदे ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये भरली जाणार आहेत। वरिष्ठ लिपिक किंवा सिनियर क्लर्क ज्याला म्हणलं जातं, यासाठी सुद्धा 106 नवीन पदे प्रस्तावित आहेत। म्हणजेच क्लर्क भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा चान्स बनू शकतो। आता गट ड बद्दल पाहिलं तर गट ड मध्ये 43 पदे रद्द होऊन 33 नवीन पदे वाढलेली आहेत आणि एकूण पदांची संख्या झालेली आहे 799। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी या डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि बरेच जण स्किप करू शकतात आणि जी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मुद्दा क्रमांक 10 आणि डॉक्युमेंटच्या शेवटी दिलेल्या टिपनुसार वाहन चालक या संवर्गातील पदाबाबत वेगळी कारवाई केली जाणार आहे। वाहन चालक आणि शिपाई म्हणजे ड्रायव्हर आणि पिओन, सद्यस्थितीत शिपाई संवर्गातील 284 पदे नियमित स्वरूपात भरणे अनिवार्य असले तरी भविष्यात शिपाई संवर्गातील पदे जशी रिक्त होती, उदाहरणार्थ निवृत्ती राजीनाम्यामुळे, तशी ती आपोआप रद्द होतील। त्यानंतर या पदांच्या सेवा आवश्यकतेनुसार आउटसोर्सिंगने घेण्यात येईल। त्यामुळे जे विद्यार्थी फक्त गट ड ची तयारी करत आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की शासनाचा कल आता या पदांसाठी आउटसोर्सिंगकडे जात आहे। त्यामुळे आपला अभ्यास गट क आणि गट ब च्या लेवलचा असणे खूप गरजेचे आहे। याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गट ड जे आहे त्याच्या ज्या पद आहेत ते मृत घोषित करण्यात आलेले आहेत, शासन निर्णय झालेला आहे। तर हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर लक्षात ठेवा तुमच्या जे अभ्यासाची लेवल आहे ती आता ग्रुप बी
आणि ग्रुप सी नुसार असली पाहिजे. आणि कारण आता ग्रुप डीचे जे पद आहेत ते आउटसोर्सिंगद्वारे भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, असा हा नोंदणी व मुद्रांक विभागाचा एकूण 3,952 पदांचा सुधारित आकृतिबंध आहे. नवीन 965 पदे निर्माण झाल्यामुळे आगामी काळात या विभागाची मोठी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः लिपिक आणि दुय्यम निबंधक पदांसाठी जोरदार तयारी आतापासूनच सुरू करा. हा GR तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही तिथे जाऊन व्हेरीफाय करू शकता किंवा आपलं व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं पण मी शेअर करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही रीड करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा अभ्यासासाठी आणि तयारीसाठी स्टडी फ्लो अपडेट्स करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच अचूक आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी सर्वात आधी जर मिळवायचे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेटसह. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.